शिवाजी महाराजांची जयंती म्हणून साजरी केला जातो. पण आज खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली ती शिवाजी महाराजांच्या कार्याला स्मरायची, त्यांनी केलेल्या कार्याला जाणून घेण्याची. फक्त शिवाजी महाराजांच्या नावाने जय भवानी जय शिवाजी घोषणा देत राहू नये. कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार म्हणून म्हणली जाते. ते दुसरे तिसरे कोणी नसून आपण सगळे युवकच आहोत. आणि ती भवानी तलवार या राष्ट्राच्या आणि या देशाच्या कार्यामध्ये पुढे राहायला हवी. हीच महाराष्ट्राची परंपरा राहिलेली. त्याच्या अगोदर सुद्धा ज्या ज्यावेळी हिमालयाला गरज पडली त्यावेळी सह्याद्री धावून गेलेला आहे. आणि तीच आपल्याला परंपरा पुढे चालू ठेवायची. आजच्या पावन दिनी त्या गोष्टीची प्रतिज्ञा आपण करूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य, हिंदू राष्ट्र आणि हिंदू धर्म संस्थापनार्थ केलेलं कार्य हे अतुलनीय. पण आज त्यांचं राहिलेलं ते स्वप्न, एक हिंदू राष्ट्र बनवण्याचं स्वप्न जे अपूर्ण राहिलेलं ते बनवण्याकरता आपणच पुढे जायला हवं आणि पुढे जायला हवं. त्यावेळी खऱ्या अर्थाने हे राष्ट्र निर्माण होणार. आणि हे राष्ट्र निर्मितीमध्ये तरुण युवक यांच्या इतकं दुसरं कुठलंही माध्यम आज या देशात शिल्लक नाहीये. त्याची परिणिती आपण बघतच आहात. सध्याच्या राजकारणामध्ये सुद्धा आहे आणि समाजकारणात सुद्धा ती दिसते. राज ठाकरे आहेत, राहुल गांधी आहेत, त्यांच्यासारख्या नेतृत्वाने पुढे यायला हवं आणि आपण त्यांना मदत करायला हवी पुढे येण्याकरता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कल्पलेला भारत, यांनी कल्पलेला हिंदुस्थान निर्मिती ही व्हायला हवी पुन्हा एकदा. छत्रपतींचं कार्य, त्यांची वृत्ती रामदास स्वामींनी म्हणूनच ठेवलेले. ते जाणते राजे होते. आज ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात होत आहेत, मराठवाड्यात होत आहेत, आपण सुद्धा एक शेतकरी आहोत, आपण सुद्धा एक ॲग्रिकल्चरिस्ट आहोत. आणि त्याच्यामुळं आपल्याला सुद्धा ते जाणून घ्यायची गरज निर्माण झालेली आहे की ह्या आत्महत्या का होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर मला नाही वाटत की त्यांनी असं म्हणू दिलं असतं की माझ्या नावाचा जय घोष करा आणि जनतेला आणि समाजाला वारीवरती सोडून द्या. त्यामुळे ही गरज निर्माण झालेली आहे की युवकांनी, विशेष करून तरुण पिढी, आपल्या सर्वांनी हे राष्ट्र जाणून घेण्याकरता, हे राष्ट्र घडवण्याकरता छत्रपतींचं कार्य स्मरावं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.